वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. हे आले. आमच्या शाळेतल्या लाडबाई बाहेर गावी जायचं म्हणतायत. एकटीच जाणार आहे की आणखी कुणी जायचं म्हणतोय? पहिला विचार शेवटचा विचार असं नसतं सर. विचार एकदाच केला जातो आणि तो मी केलाय. घराचा क्लब करायचं ठरवून टाकलेलं दिसतंय तुम्ही. मी नाही आणल्या, मला आणून दिल्या. कोणी? अनिलने. फेकून नका देऊ द्या. यांचाच तर आधार आहे मला. याच्या आधारावरच तर मी उभी आहे. 8-10 दिवसापूर्वी अनिल इकडे आला होता. त्याने या कुबड्या मला दिल्या. मला म्हणाला, किती दिवस या व्हीलचेअरवर बसून राहणार आहेस? उठ, उभी राहा, स्वतःच्या पायावर उभी राहा. खरंच आनंद, तो खूप बदललाय. पूर्वीसारखा नाही राहिलाय तो. त्यानेच माझ्यात आत्मविश्वास निर्माण केलाय. हो, हे तू का घेऊन आलीस? मंगेश कुठे आहे? मंगेश! तुम्ही आरडाओरडा करू नका. खूप उशीर झालाय. सगळे झोपलेत आणि मंगेशला पण मी झोपायला सांगितलंय. का? मी जागा आहे तोपर्यंत त्यांनी जागा राहायला हवा. पुरे ना आता. एक दिवस मी तुमच्यासाठी ताट आणला तर काय फरक पडतो? नेहमी उत्तर माहीत असलेले प्रश्न का विचारतेस तू? ठीक आहे, ठीक आहे, आज मी नाही चिडत. ठीक आहे. 2 ताटं कोणाची? कोणाची म्हणजे? आपली, आपल्या दोघांची. म्हणजे तू जेवली नाहीस अजून का? तुम्ही नेहमी उत्तर माहिती असलेले प्रश्न का विचारता? तुम्ही जेवल्याशिवाय मी कशी जेवेन? खूप बरं वाटतं तुम्हाला असं हसताना बघितलं की. घ्या, जेवून घ्या. चुकीचं आहे. चुकीचं आहे सगळं. माझं वागणं चुकीचं आहे. अहो, तुला तुला उपाशी ठेवून मी हे
बरं बरं, आपण ते नंतर बघू. हं? तुम्ही आधी. नाही, आधी मी नाही, आधी तू, आधी तू. मला घे घे घे. कधी कधी प्रेमात नियम मोडलेले चालतात असा परी. मी नाही आता तुझ्या प्रेमापोटी मंगेशवर ओरडायचं थांबलो. घे. तुम्ही आधी. सावकाश. भूक लागली की वेळेवर जेवून घ्यावा असावारी. शरीराची गरज असते ती. निसर्गाचे नियम आपण शक्यतो मोडू नये. घे घे. बस. मी घेतो घे. तू जेवली नाहीस. घे. मन माझे कधी मला अनोळखी, मन माझे एक जणू सतारमुखी, जीव घेणी हुरहुरन अंतरात काहुर, असून जवळ दोघी कितीक योजनी दूर, तन मन हे तृषार्त, ओठी जरी मल्हार, तरी मला जपायचा अवघाची हा संसार. सांभाळून बे, नाजूक काम आहे. नसती तकलीफ देसान तर तांगडी तोडून एकेकाची. चला निघा. कोण आहे? कोण तुम्ही? गाडीतल्या साहेबांनी बोलवलंय. साहेब? कोण साहेब? आणि मला कशाला बोलवलंय? जा बाप्पा, ताईना साहेबाकडे घेऊन जा. मी कशाला जाऊ? तुमच्या साहेबांना बोलवा ना इथे. ही विनंती नाही, ऑर्डर समजा. तुम्ही कोण? तुम्ही नाईक म्हणते मले. गाडीत बसा. कोण? मी? हो जी, गाडीत बसा.
अंतरा बाळा, तू तू रडणं थांबव बघू आधी. रडणं थांबव. मी फोनवरून कशी समजावू बाळा तुला? पिल्लू, हे बघ, एक मिनिट. नाही, तू मला प्रॉमिस केलं होतंस ना, तू बाबांची काळजी घेशील असं प्रॉमिस केलं होतंस ना तू मला. हां, तू रडणार नाहीयेस की नाही ना रडणार तू? गुड गर्ल, व्हेरी गुड गर्ल. शाबास. ठेवू मी फोन? अच्छा. कोणाचा फोन होता ग? अंतराचा. काल रात्री आई स्वप्नात आली म्हणून रडत होती. लहानच आहे ग अजून अंतरा. सगळ्या घराची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. आईची आठवण येणारच. आई, मला अंतराची खूप काळजी वाटते. मला बाबांची खूप काळजी वाटते. आई गेल्यापासून ते इतके कमी बोलायला लागले आणि अंतरा सुद्धा इतकी एकटी पडली. तुला एक सांगू? तू 2 दिवस जाऊन का येत नाहीस माहेरी? बरं वाटेल त्याला तेवढंच. नाही, पण यांना न विचारता कशी जाऊ मी? शिवाय हल्ली हेच इतके सैरभैर असतात की. हे बघ, हर्षला मी समजावेन. तू निर्धास्तपणे जाऊन ये. हं? हो माई. लग्न होऊन जेव्हा सासरी आले ना मी, तेव्हा मला सुद्धा माहेराची इतकी ओढ वाटायची. आणि एकदा भेटून आलं आई वडिलांना, भावा बहिणींना, की मन अगदी प्रसन्न होऊन जायचं. संसार सांभाळायला नवीन बळ यायचं. काळ बदलला तरी भावना त्याच असतात नाही? माई, तुम्ही मला किती छान समजून घेता. आणि तू काय कमी करतेस हो या घरासाठी? मला माहिती आहे, हर्षची बायको होणं, त्याला सांभाळणं, घरातल्या सगळ्यांना आनंदी ठेवणं, ही केवढी तारेवरची कसरत आहे. आणि ती तू सहज करतेस. माई, मी यांना एक फोन करते. झालं. तो कुठल्या तरी कामात असेल आणि मग वैतागेल, म्हणजे मग सगळं मुसळ केरात. अगं, मी सांगते ना तुला, तुझ्या लग्नाच्या आधी मीच वाढवलाय बरं तुझ्या नवऱ्याला. तू नसलीस तर 2 दिवस सांभाळीन मी त्याला. बरं, थँक्यू माई. जा, तयारीला लाग. आणखी एक गंमत सांगू? तू नसलीस ना तर हर्षलाच करमायचं नाही. 2 दिवसात तुला न्यायला येतो की नाही बघ. माई, चला सामान टाका टेम्पोत. सामान भरा बे आणि निघाय तुम पटापट. होय जी.
काय आहे ना ओळख पिल्लू? काय झालं बाळा? ताई किती दिवसात कुणाच्याच खुशीत नाही ग शिरता आलं. आता मी आली आहे ना पिल्लू. बापरे, आणि हे काय? आता जमायला लागलं ताई. वा, आता जमायला लागलं ताई. चल तू आत बस, फ्रेश हो आणि मग माझ्या हातचा फर्स्ट क्लास चहा पी. अरे बाप रे, क्या बात है. पण मी तुम्हाला थोडी मदत केली तर चालेल ना? मी ताईला काही तुझ्यासारखं येणार नाहीये इतकं छान, पण बघूया कितपत येतंय ते. काय ग ताई? लागलं? पण तुला नाही ना लागलं? नाही, मला नाही लागलं. आता आपल्याला गोड खायला मिळणार. आई ये, चल 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 चल, पटापट आवरून घेऊयात. कुठे काय करताय तुम्ही? कुठे नेताय मला? डोळ्याची पट्टी काढा माझ्या. सोडा मला. सोडा मला. नाही, मला कुठे नेताय तुम्ही? सोडा मला. सोडा मला. सोडा मला. मला दिसत नाही काय. आवाज बंद कर. चल. मला काय